गजानन महाराजाचा गुरुवार आहे आणि आपलं पारायण चातुर्मासात जे पारायण करत आहे आपण गजानन महाराजांचं, त्या गजानन महाराजाच्या ग्रुपच्या पारायणाचा आज आमचं चौथा अध्याय आहे. तर चौथ्या अध्यायाचं वाचन आता करत आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गण, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराजांचा चौथा अध्याय आपण तो श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय चौथा. तर अशा प्रकारे ही पोथी आहे. ही पोथी आहे आणि पोथीतला आपला गजानन विजय ग्रंथाचा अध्याय चौथा वाचत आहे. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय चौथा. या गजानन रूपी जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते ते मिळणार आहे, सत्य बहुत होऊन तुम्हाला. श्री गणेशान्मा हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठ गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकार पावमाशी तू आणि रुक्मिणीश एक तत्व आकाश तोय वारी म्हटल्यास काय जले भेद होतो. तैसे तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती, जैशी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ वाहत अनन्य भावे वाहता. तू पावसी आपल्या भक्ता, माता नगरी निष्ठुरता आपल्या वास्ताविषयी करी. मी तुझे अजान लेकरू नको माया पातळ करू, तू साक्षात कल्पतो इच्छा पूर्ण करी झाला. बंकटलालाच्या घरात असता स्वामी समर्थ प्रकार एक घटित आला आहे सगळं. वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरार्थ ओदक कुंभासी देती श्राद्ध करून. अक्षय तृतीयेचा दिवस पितरार्थ उदक कुंभाशी देती श्राद्ध करून. अक्षय तृतीयेच्या वराडातील लोकांशी विशेष वाटे प्रत्येकाचे मोठा सण मानती. हा त्या दिवशी काय झाले ते श्रवण केले. पण महाराज पोरांत बसले कौतुक लीला कराव्या. बालक म्हणते गजानन चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मचकरण विस्तो करे ठेवून. सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुळीच नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो. अशी आज्ञा ऐकता भली पोरे अवघे आनंदाने चिलीम भरू लागली. तंबाखू हात घालल्या. विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला. तो काकी चूल पेटण्याला अवकाश होता. पोरे चित्ती विचार करते आपापसात निश्चिते कशी करावी अशी युक्ती विस्तो पाहिजे चिलमे. मुले पाहून चिंतातूर बंकट करी मधुरोत्तर, अरे जानकीराम सोनार आहे वेटाळी आपल्या, त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवाच मागून घ्यावे. दुकान ते चालवण्यावर विस्त लागतो आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी, ती सोनाराची रीत खरी आहे ठावती तुम्हाला. पोरांनी ते ऐकले. जानकीरामाकडे आले. विस्त मागू लागले समर्थाच्या चिलमेच. जानकीराम रागावला. लेकरांस बोलता झाला. अक्षय तृतीयेच्या सणाला दे ना मी कोणा विस्त. पोरे म्हणाले त्यावर जोडून आपले दोन्ही नको करू हा विचार विस्तव पाहिजे समर्थला. महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण, त्याच्या चिलमे कारण विस्तव हा जात असे. साधूप्रती काही देत ते तर अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नका. आम्ही आहे मुलं लहान, तू मोठ्या आमच्याहून. ऐसे साच असून हे न कळे तुला. विस्तव तू न देशी जरी, भाग्य येईल तुझ्या घरी चिलम पिऊन तृप्त जरी झाले समर्थ गजानन महाराज. ते सोनारने ऐकले. अथवा भाषण केले. ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोला पडे. सोनार म्हणे बालकाची गजानन कशाची पुण्यराशी, चिलमी बहाद्य राशी साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यापरी चाळे करतो, पितो पाणी गटाराचे. जात गोट नाही त्याला, अशा वेड्या पिशाला
अशा वेळा पिशाला मी साधू मांडण्याला नाही मुळीच तयार. बंकटलाल खोळावला नाही, नंदी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयाची जीवन. तो आहे जाणा साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे करी. आपल्या कर्तृत्व का करी विस्तवाने निर्माण. साधून नाथ जालंधर पीत होते चिलीम फारवे, परी विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदाते. जा जा निर्माण साधूंना उभे न राहायत, विस्तव ना मिळे तुम्हात प्रत नाही मला किंमत. इत्या तुमच्या पिशाची पोरे विनमुख परत आली, महाराजांची वेधली हकीकत जी का झाली. सोनाराच्या दुकानात ते ऐकता हास्यवदन करीत झाले, दयागण नाही आपण प्रयोजन. मुळीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपल्या हाती. भले बंकटलालाशी बोलले काढी एक वरती घरी. बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा, परम सदया विस्तव देतो करून या काळी घासून. आता मी काडी घासल्या वाचून कदा न प्रगटे अग्नी, म्हणून केली विनवणी ती मनास आणाचं मत. महाराज बोलले त्यावर उभी न करी चर्चा, नुसती काडी धरणे वर तुला मुळेच घासू नको. बंकटलालाने तैसेच केले, नुसते एका काडीच धरले चिलमीची यावरती वले आचरमागता आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार ऐसा तुम्ही श्रोते चतुर, ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रकट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी, काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा. हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकात. काडी तैसीच राहिली चिलीम तीही पेटली, कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोतांड मत. आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मान विषय चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला महत्त्व निंब फुलांचे. असो भोजना बसली पंगत, चिंचवणे वाढले दोना. तो प्रकार एक ऐसा घटित घडून आला तो ऐका. चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नानापरी, भुजभुजाच झाला भारी, किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्नात टाकून, सोनार बसला अधोवदन कारण काही उमजे. चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले, मग त्या कोडे उमजले ऐसे वाया मीच कर. मीन साधूशी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळाला, गजाननाशी अगाध लिहिला मीन खचित जाणे. गजानन जान्हवी नीर मी मानिले थिल्लर, गजानन राजेश्वर मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले, वेडापूर्ण कल्पतरू कारण मी बाबूराव मानिले. गजानन हा चिंतामणी मी लेखिले यार जाणी, गजानन कैवल्य जाणी मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्देवा त्या कैसा साधीला दावा, माझ्या हातून संत सेवा होऊन तू दिली. मसी असो धिक्कार मी भारत बोरसाच्या, जन्म जा पावलो भूमीवर द्वय पायांचा पशुत. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली, सुयोगाची दवडीली वेळ आलेल्या म्याकारे. काही असो आता जाऊ समर्थाचे पाय पाहू, पदी त्यांच्या अनन्य हो क्षमा मंतुची मागवा. ऐसा विचार करून सवे घेऊन चिंचवणे बंकटलालाच्या संज्ञा आला हकीकत सांगा. ओ शेठजी बंकटलाला आता माझा घात झाला, पहा या चिंचवण्याला आता किडे पडले. माणसे उठले उपोषित, तेने झाला श्राद्धघात. हे ऐसे व्हावया कृत्य माझा मीच कारणाचे. आज सकाळी चिलमीला मी ना विस्तव दिला, पोरे मागत असता भल्ला समर्थाचे चिलमी त्याचेच आहे फळ. चिंचवणी नाचले सकळ, हे ऐकून बंकटलाल बोलू लागला रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील केडकेले, म्हणून ते नाचले असते. तुमचे चिंचवणी वाटे मला, सोनार म्हणे याची शंका शेठजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडली तिची टरफले अजून पडली, चिंचोक्याची रात झाली मर्जी असल्या वाहचल. आता इतकीच विनंती आहे शेठजी तुम्हाप्रती, मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थ. क्षमा मानतुची मागेन अनन्य भावे करून, साधुदयाचे परिपूर्ण सागर मोळचेच आहे की. समर्थाला भेद चांदकीराम गेला त्वरित, घातले त्याने दंडवत अष्टांगशी समर्थ. आणि म्हणाला दयागणा तुला येव माझी करुणा, मी अपराधने केले नाना त्याची क्षमा करावी. तू साक्षात उमानात नांदसी या शेगावात, ज्याची होती मजला भ्रांत ती त्वा आज निवटिली. माझे अपराधरूपी अवघे ऋण जाळी कृपा कृशाने करून, समर्थ आजपासून मी ना टवाळी तुझी पुरे. जी शिक्षा आज केली तेवढीच मस्ती पुरे, तू अनाथांचा आहे वाली आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर खोट्यानं सांगितले, बर तुझे चिंचवणे आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ती चिंचवणे, पहिले प्रकार माऊनी गेला होता ते द्वार. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले, समर्थाचे महत्त्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त ते त्या गावामध्ये. त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वास धाकाया पाहून. चंदुमुखी नावाचा गृहस्थ एक शेगावात आणि सिंहभक्त समर्थाचा त्याची कथा ऐकावं. चौथे ज्येष्ठ माणसात सभोवार बसले भक्त, अति आदरे जोडून हात दे
दृष्टी ठेवून पायावर. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देते, कोणी पंख्याने घालिती वारा समर्थकाने, कोणी वाटीती खडीसाखर, कोणी गळ्यात घालती हार, कोणी चंदन थंडगार लाविते अंगी साधूंच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला, 2 कानोले उतरंडीला आहेत तुझ्या त्या. चंदू बोले, कर जोडून, आता कोटले कानोले कुठून, इच्छा असल्या तळून ताजे आणतो करून. तई महाराज बदले नाही, कारण त्याज्यांचे पाहिजे तुझ्या उतरंडीचे कानवले माझं खावाया. जा, वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेळ किंचत. त्या मोपीनं चंदूप्रती लोक अवघे बोलती, जाये पाहुणे शीघ्रगती, खोटी न होय संतवादी. चंदू घराप्रती गेला, कांतेच पुसू लागला, 2 कानवले उतरंडीला आहेत का रंबोरू. काय बोले, अंगणा होऊन गेला 1 महिना, आता कानवले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कानवले मी परतीराया केले, ते न आता राहिले, संपून गेले त्यात. मजी असल्या नवे करीते, समर्थास्तव तळून देते, ही पहा मी ठेवी ते कढई नाता चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर, सामाना वगैरे तयार नको पाहण्या बाजारानं कानवल्याच्या साहित्याचे. चंदू बोले, त्यावर ताजे नको सुंदरी, हे जे तू उतरंडी माझारी 2 ठेवले तेच दे. समर्थांनी असेच कथिले, तेच मी तुझून आठवण करून चांगले पहा काही येदवा. असे ऐकता पतिवचन कांता गेली गोटाळून, करू लागली शोधून कानवल्याची चिंता तर. कानवल्याचा शोध आठवण झाली तत्वता, उघड माने थांबा नाथा सत्यगिरा समर्थाची. 2 कानवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेवले, त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यांमध्ये लागे. त्याच महिना होऊन गेला असेल, बोरसा वरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील मात्र. ऐसे बोलून तात्काळ उठले, उतरंड सर्व धांडवली, कानवले ते ठेवलेली कशी होती खापराची. आता जो पावले नाही म्हणून तो दृष्टी पडले, तिच्या 2 कानवले जे शिकून गेले होते थोडके. बोरसामुळेच नाही याला होचरोते त्या कानवल्याला. बट्टा संतवाणीचे नाही लागले कधी जगी, कानवल्यात पाहून उभयतांचे हर्षिल म्हणे. धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्ध योगी चंदू कानवले घेऊन आला, समर्थाशी अर्पित झाला. लोक करती आश्रयाला त्याच्या कृतीत पाहून. लोक म्हणते गजानन खचित असते, त्रिकाल ज्ञान भूत भविष्य वर्तमान याचे अवघे कळत असते. चंदूच्या त्या कानवल्याशी सेविले झाले पुण्यराशी, राम शबरीच्या बोरांशी जेवीत झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेशी चिंचोली गाव परी येशी, तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर, अवय झाले क्षीण फार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मदेव. प्रारब्धाचे पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी, लिहिल्या अक्षरे हेच हो. माधवासीनं कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त झाले मन तयाचे संसार. जी का होती चीज वस्तू ती ओगी केली फक्त, म्हणे आता माझी गत होईल कशी देव. म्या हमाधुमीचा संसार केला, तो आता अवघाने मला आठवील कधी नाही, तुला एकही क्षण देईन बघ. आता माझा वाली कोण, दीनदयाळ तुझ वाचून माझे अरण्यदान, तुझ विनू देवा कोण. ऐसा अनुताप करून धरून पोटी शेगावी आला शेवटी. गजानाच्या द्वारवंटी हट्ट धरून बसला, आरंभिले उपोषण अन्न पाण्याने त्यागुण, वदनी वदनी नारायण खंडन पडे तयाला. पैशापरी एक केला, दिवस परी नाही उठला, तरी महाराज बदले तयाला, हे करणे उचित नसे. हे हरीचे नाम स्मरण कार न केले मागे जाणं, प्राण देहात सोडून जाता वैद्य बोलाविला. तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करशी नारी, अरे वेळ गेल्यावर नाही उपयोग साधण्याचा. जे करणे वेळेवर करावे ती साचार, घर एकदा पेटल्यावर खूप खडणे नडतात. ज्या कन्यापुत्राशी तू केली आटी, ते ओघे गेले शेवटी टाकून या तुझ लगे. अशाश्वता ते पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लावून फळे भोगणे भागाचे. ती फळे भोगल्याविना सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टेपणा विवेक काही करी म्हणे. ते न माधवी केले हट्टाशी न सोडिले, यत्न लोकांचे वाया गेले त्याशी भोजन घालणे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी, भोजनास्थला सज्ञ अन्नविन राहून. तेही म्हणे माधवाला नाही पटले, तसाच बसला समर्थाच्या सांगितला. नाम हे घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रथमे आक्रमिले अंबर, निशीचा तो शब्दकीर्त होऊन लागला तिच्या वरच्यावर. आसपास कोणी नाही असे पाहून केले काही कौतुक, ते लवलाई स्वामी गजानन. रूप धरले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर आपासून माधवावर धावून आले बघा. त्याने माधव पळाला घेऊन आपला जीव भला, धडकी भरली चेताला, छाती उडे धड. बुडबुडा आला तोंडाशी, शब्द फुटे नावाचे. ऐशा पाहून स्थितीला समर्थ धरले सौम्यरू आणि बोलले गर्जून, हेच का तुझे धीट, पण तू काळाचे भक्ष जाणं, असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखविली, पुढची स्थिती जाणविली, तेथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला. माधव असे एकटा झाला विनय बोलता, यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळ हो. नको ते हे जीवित धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणा प्रथम महाराज माझी शेवटी.
शेवटची यमलोकी ते दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे. आता या लेकरात यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी, परी त्या जाळणे तुम्हाची नाही मिळू शकते. काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते, संत भेटी ज्याला होते यमलोक नाता यायचे. ऐसे एक भाषण समर्थ केले आस्वाद महापतिता पावन साधुक एक करती. श्रीमन्नारायण नारायण ऐसे माधव करी भजन, जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची, ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करतो. माधव म्हणे गुरुया नको मला आयुष्य सध्या ओकटी ही प्रपंच माया, त्यास पुन्हा होऊ नका. तथाच तू असे महाराज बोलले, तू जे मागितले ते मी दिले, आता तुला नाही उरले जन्मास येणे. अशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला, त्या वर्णनावाचा नाही माझी समज. ये लोकीतील देहवान माधवाचे निमाले जाण, कित्येक बोलू लागले जण उपवसे फिरले मस्तक, म्हणून वेडे चाळ करी. जनकल्पना नाना परी उठल्या झाल्या त्या अवसरी, त्या किती म्हणून वर्णवे असो माधवाचे देह समर्थ सान्निध्य झाले जाण. चुकले त्याचे जन्ममरण गजाननाच्या कृपेने असो एका समयी भली समर्थाची इच्छा झाली, ती त्यांनी निवेदली आपल्या शिष्यावर. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्रसागर येथे करवा, वेद श्रवण देव देवा, आनंद होतो अतिशय. पन्ने बेडे बर्फी खवा, भजल्या डाळीस मीठ लावा, 1-1 रुपया तो द्यावा धनपाटी ब्राह्मण. ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले, ऐसे वैदिक नाही उरले आपल्या शेगाई. सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे, हीच ब्राह्मण मिळण्याची साचा आम्हास उपाय यात नसे. महाराज म्हणाले त्यावेळी करा उद्या तयारी, ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वस्तून पूजेला. मग काय विचारता, अवघे अर्चेला तत्वता झाली तयारी. हा म्हणता. रुपये 100 जमा झाले, सामान सर्व आणले, चंदनाचे उठणे केले, आत केशर कालवेले, तैसाच आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला, ते बदगम जटेला जाणत होते विविध. ताटांत वास्तंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आणले, दक्षिणा घेऊन गेले, अन्न ग्राम करणे. संतांच्या जे मनी येतं ते पूर्वी रमानात कमी न पडेत किंचित, ऐसा प्रभाव संताचा. बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी, अजूनही परिश्रे शेगावासी वंशज त्याचे करीती हे. हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, साधकाशी दावपथ विमल शाहरी व्यक्तीची. श्री हरिहरार्पणवस्तू शिववतू इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थोध्याय समाप्त. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गणगण गणात होते गणगण. चौथा अध्याय आज पारायण ग्रुपचा चौथा अध्याय समाप्त झाला. जय गजानन.